नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या औदुंबर लॉन्सच्या पाठीमागील मोकळ्या आणि निर्जन असलेल्या मोकळ्या भूखंडावर एका रिक्षा चालकाचा मध्यरात्रीच्या सुमारास दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना घडली होती। या खून प्रकरणी पोलिसांनी 4 संशयितांना पिंपरी चिंचवड येथून अटक केली आहे। पैशाच्या किरकोळ कारणावरून युवकाची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या 4 संशयितांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। मात्र रिक्षा चालकाचा खून हा अनैतिक संबंधातून झाला असल्याच्या दृष्टिकोनातून देखील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। विजय दत्तात्रय आहेर, संकेत प्रदीप गोसावी, प्रशांत निंबा हादगे आणि कुणाल कैलास पन्हाळे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या औदुंबर लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या भूखंडावर रविवारी रामवाडी येथील रहिवाशी रिक्षा चालक प्रशांत अशोक तोडकर याची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती। या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला होता। तसेच शॉन पथकाच्या मदतीने संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला होता। मात्र पोलिसांना यावेळी परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका रिक्षामध्ये 2 जण तसेच काही वेळानंतर अन्य 3 जण घटनास्थळाकडे जाताना दिसले। या आधारे तपास करत संशयितांना पिंपरी चिंचवड येथून अटक करण्यात आली आहे। काल सकाळी म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे एक अज्ञात व्यक्तीची डेड बॉडी मिळाल्यावरून म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे, त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून 4 आरोपी निष्पन्न केले होते। तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते 4 आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले। तात्काळ त्यांनी एपीआय तोडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता। जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे। जुना नक्की कोणता वाद होता? आरोपीच्या भावाची रिक्षा या मयताकडे होती, त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केले जाईल। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अश्विनी पुरी, नाशिक।